भेटले पाहिजे असं माझं म्हणणं आहे, कारण का कायदा आहे. म्हणून 1 तारखेला सकाळी 11 वाजता किशोर नाका कन्नड इथून आपण एक मोर्चा काढतोय तहसीलवरती. आपलं म्हणणं दुसरं नाही काही, फक्त एवढंच की जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी करा. पैसे नाहीत तर पैसे कुठून आणायचे त्याची सुद्धा तरतूद केली आहे. हायकोर्टात केस घातली होती, मी ती जिंकलो. सरकारला नोटीस निघालेली आहे आणि म्हणून त्याच्यातून सुद्धा पैसे भेटू शकतात. पण ते करायची इच्छाशक्ती नाहीये, म्हणून आपल्याला तिथं जायचंय. माझा प्रत्येक माणसाला, शेतकऱ्याला विनंती आहे की तुम्ही त्या दिवशी 1 तारखेला कोणीच घरी थांबायचं नाही. तसं बी वावरात काही उरलं नाही, म्हणून इथं काहीतरी टाइमपास करण्यापेक्षा साऱ्याच्या साऱ्यांनी स्वबुद्धीने कन्नडला यायचं आणि त्या मोर्चामध्ये सहभाग घ्यायचा. कारण का तो मोर्चा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आहे. आपण काही नवीन कायदा करायची मागणी नाही करू आलो. जे कायदे आहेत ऑलरेडी त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करा, एवढंच म्हणणं आहे. त्याच्यामध्ये तहसीलदार पण काही म्हणू शकणार नाही, जिल्हा अधिकारी पण काही म्हणू शकणार नाही, मुख्यमंत्री पण काही म्हणू शकणार नाही. फक्त तुम्ही सारेजण मिळून चला तिथं, कारण साऱ्याच्या वावरात पाणी आहे. म्हणून सारेजण सोबत चला, एवढी मी तुम्हाला विनंती करतो कळकळीने. कारण गेल्याशिवाय, मागितल्याशिवाय कोण रिकामा नाही आपल्याला काही द्यायला. म्हणून तुम्ही सगळेजण 1 तारखेला ठीक सकाळी 11 वाजता किशोर नाक्यावरती सारे शेतकरी, साऱ्या जातीचे धर्माचे सारे जमा आणि सारे मिळून हा मोर्चा काढा. साऱ्या देशाचा मिळून मोर्चा धरून चला तुम्ही. आता हे वेगवेगळ्या जातीचे मोर्चे आणि हे ते रिकाम काही मजा नाही. सारेचे सारे अडकले. आता साऱ्याच्या साऱ्याला बाहेर निघणं असेल तर उपलब्ध कायद्याच्या अनुपालनाच्या शिवाय दुसरं काही मार्ग नाहीये. म्हणून साऱ्यांनी एकत्र येऊन एकच मोर्चा करायचा भक्कम मोठा आणि तेवढं अनुपालन त्या दिवशी करून घ्यायचं. मी तुम्हाला सर्वांना सांगतो की 2 गोष्टी, एक की उपलब्ध कायद्याचं अनुपालन, 2 सरकार म्हणतं ना आमच्याकडे पैसे नाही, तर त्याच्यावर जे हायकोर्टात नोटीस निघालेली आहे त्याचं पण मी तुम्हाला खुलासा करेन. सरकारकडे पैसे आहे, नाही असं नाहीये, पण मग ते काढूनही लागले, इच्छाशक्ती कमी पडू लागली. म्हणून त्या दिवशी ते त्यांच्याकडनं करून घ्यायचं आणि साऱ्याच्या साऱ्यांनी यायचं. कोणाच्या एकट्याचं मोर्चा नाही, साऱ्याचं पांगलं म्हणून साऱ्यांनी यायचं. एकाने बी घरी नाही थांबायचं. थांबून काय करणार आहे? काय वावरामध्ये थांबा सगळं, गावात बसायचं, टाइमपास करायचा, राजकारण करायचं, काही मजा नाही त्याच्यात. सारेच्या सारे चला आणि हे करून घ्या. मी पुढे होतो, तुम्ही माझ्यासोबत चला. मी आहेच ते, म्हणजे बाकीचं नंतर तुम्हाला काय करायचं पुन्हा करा, तेच बी काही नाही. ते नाही विषय. आताचा विषय हा आहे की सारे गुंतले, ह्याला बाहेर कसं करायचं. एकदा हे काढून घ्या आणि मग पुन्हा तुम्हाला काय करणं ते बी करा, तेच बी काही नाही. कोणी असं म्हणतं का माहिती दादा काय करू लागलं, काही नाही करू लागलो मी. तुम्हाला फक्त मदत करायचा प्रयत्न करू लागलो. तर साऱ्या निमंत्रण, सारे मिळून या बरं. लय बांगला आता. धन्यवाद.